गोरेगावातल्या नेस्को मतमोजणी केंद्रासंदर्भात सुद्धा आणखी तपशील घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। खरं काही तास शिल्लक उरले ज्याच्यानंतर खऱ्या अर्थानं मतमोजणी होणार आहे। मी आता नेस्को एक्झिबिशन सेंटरच्या बाहेर आहे आणि तुम्ही बघाल तर इथं खरं तर सगळ्यात महत्त्वाची वेस्टर्न सबअर्बची सगळ्यात महत्त्वाची मतमोजणी याच केंद्रावर होणार आहे। आपण बघतोय तर सिक्युरिटी मेजर्सच्या नंतरच लोकांना आज सोडण्यात येत आहे। कोणत्याच बाईक सवार जे खरं तर एक्झिबिशन सेंटरमध्ये काम करतात, जे खरं तर आता अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा विदाऊट आय कार्ड पोलीस सोडत नाहीयेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे लावण्यात आलाय। आता जरी तो फौजफाटा कमी दिसत असेल तरी उद्या हा फौजफाटा वाढवण्यात येईल असं सुद्धा म्हणण्यात येत आहे। 29 मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतमोजणी केंद्र हा आहे आणि नेस्को मध्ये 3 खऱ्या अर्थानं मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर मध्य या 3 मतदारसंघाची मतमोजणी याच खरं तर एक्झिबिशन सेंटरला होणार आहे। आपण एकंदर बघितलं गेलं तर रोडच्या दोन्ही बाजूला म्हणजे या रोडच्या या बाजूला सुद्धा आणि रोडच्या त्या बाजूला जे मतमोजणी केंद्र आहे 300 मीटर आत कोणालाच सोडण्यात येत नाही आणि तेच चित्र आपण इकडे बघतोय। आता जरी गाड्या येत असेल तरी उद्याच्या घटकेला हे सगळे कार्यकर्ते ज्यांच्या सोबत करत नेत्यांसोबत जे कार्यकर्ते येतात ते इथे येण्याची शक्यता आहे, ते गर्दी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे सगळे कटोकाट प्रयत्न खऱ्या अर्थानं पोलिसांनी सुद्धा आणि मुंबई पोलिसांनी सिक्युरिटी मेजर्सनी सुद्धा रॅपिड ऍक्शन फोर्सेस सुद्धा घेण्यात आले। जे आपण बघतोय खऱ्या अर्थानं मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष असेल, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल आणि त्याच्या 3 महत्त्वाचे जे मतदारसंघ आहेत त्याची मतमोजणी याच नेस्को सेंटरला होणार आहे। बहुत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।